ही ती महिला होती जिच्यापासून इंदिरा गांधी इतकी घाबरत होती की त्यांनी खोट्या आरोपात अडकवून तिला तिहाड जेलमध्ये डांबून टाकलं. ती दुसरी कोणी नव्हती तर जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री देवी होत्या. महाराणी गायत्री देवींचा जन्म 23 मे 1919 रोजी लंडनमध्ये झाला. त्या कोच बिहार पर पश्चिम बंगाल या राजघराण्यातील राजकुमारी होत्या. 9 मे 1940 रोजी त्यांनी जयपूरचे महाराजा सवाई मानसिंह द्वितीय यांच्याशी विवाह केला आणि जयपूरच्या महाराणी बनल्या. त्या केवळ राजवाड्यांपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्या एक उत्कृष्ट घोडेस्वार, पोलो खेळाडू आणि निशाणेबाज होत्या. कारांचा त्यांना खूप शौक होता. भारतात पहिली मर्सडेस बेंझ W126500 SEL आयात करण्याचं श्रेय देखील त्यांनाच जातं. पण त्यांची खरी ओळख राजकारण आणि समाजसेवेत होती. 1962 मध्ये स्वतंत्र पार्टीतर्फे जयपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी जगातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक नोंदवला. सुमारे 1 लाख मतांच्या प्रचंड फरकानं विजय मिळवला. त्यानंतर 1967 आणि 1971 मध्येही त्यांनी ही जागा जिंकली. त्या काळात कोणत्याही नेत्याकडे त्यांच्या इतकी लोकप्रियता नव्हती. त्या भ्रष्टाचार, सत्तेचा दुरुपयोग आणि चुकीच्या धोरणांविरुद्ध निर्भीडपणे बोलत असत. इंदिरा गांधी त्यांना मोठा राजकीय धोका मानत होत्या. 1975च्या इमर्जन्सीच्या काळातही त्या गप्प बसल्या नाहीत. इंदिरा सरकारनं त्यांना कोफपोसा कायद्याखाली अटक करून तिहाड जेलमध्ये पाठवलं. त्या जवळपास 5-5.5 महिने जेलमध्ये होत्या. पण त्यांची हिंमत कधीही खचली नाही. राजकारणाबरोबरच त्यांनी पडद्याची प्रथा आव्हान दिलं. 1943 मध्ये त्यांनी जयपूरमध्ये महाराणी गायत्री देवी गर्ल्स स्कूलची स्थापना केली, जेणेकरून मुलींना आधुनिक शिक्षण मिळावं आणि त्या पडद्याच्या भिंतीतून बाहेर पडाव्यात. दुनिया त्यांना 20व्या शतकातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक मानायची. पण त्यांनी सिद्ध केलं की खरी शक्ती सौंदर्य किंवा पदवीत नसते, तर वेळ आल्यावर सत्तेलाही प्रश्न विचारण्याची हिंमत असते. राजमाता गायत्री देवी एक अशी महिला ज्यांनी राजसी थाट, खेळी, राजकीय धैर्य आणि समाजसुधार एकत्र जगलं. तुमची हिंमत तुमची ओळख बनू शकते.